त्या माणसाला आडवं करायला मी मागे पुढे पाहणार नाही. मी अगदी अगदी मनापासून प्रेम करतो तुझ्यावरती. खरंच मी पण तुझ्यावर तितकंच प्रेम करते. खरंच रे. आणि मग आता चोरून लपून भेटणं बंद. का भेटणं बंद? कुठे चाललाय? बाहेर चाललाय का तू? मूर्ख झाली आहेस का? अगं आता आपल्याला लग्न करायचं आहे ना. विक्रम, या दिवसाची ना मी खूप आतुरतेने वाट बघते. खरंच? मी तर स्वप्न पण रंगवलंय. अच्छा, काय? तुझ्या नावाची हळद ना या माझ्या अंगाला लागेल. तुझ्या नावाचं कुंकू ना मी माझ्या या कपाळी लावेल. तुझ्या नावाचे जोडवे ना मी या माझ्या पायात लावेल. आणि हो विक्रम, तुझ्या नावाचं मंगळसूत्र ना मी या माझ्या गळ्यात लावेल. असं काय किती सुंदर स्वप्न आहे ग तुझं. पण या उलट माझं स्वप्न आहे बघ. कुठलं? नाही म्हणजे रोज घरी गेल्यानंतर जेव्हा झोपतो ना तेव्हा खळाळून जागा होतो बघ. का माहिती? कारण माझ्या स्वप्नामध्ये तू मला माझ्यापासून खूप लांब लांब जाताना दिसतेस. अगदी दूर जाताना दिसतेस. तू त्या टोकावर आणि मी त्या टोकावर. दोन ध्रुवांवर दोघं आपण. तो तिकडे आणि मी इकडे. अगं जशी चुकावी दोन पाखरे दोन्हीकडे. दिवस मनाला वैरी भासतो. तारे मोजित रात गुजरतो. गजबजलेल्या जगात जगतो. जीवन एकल कोंडे. तुझ्या वाचुनी शून्य पसारा. प्राण तिथे अण देह इथे. प्राण तिथे अण देह. विक्रम, हे तू काय बोलतेस? मी ना तुझ्याशिवाय हे क्षण देखील राहू शकत नाही. मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत असता. अगदी मनापासून प्रेम करतो बघ तुझ्यावर. मी पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते. खरंच आय लव्ह यू रिअली. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू जवळ असलीस ना की स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो बघ. असं वाटतं स्वप्नातली राजकुमारी माझ्या जवळ आली. मी तुझ्याशी बोलतोय काय चाललंय? आणि काय का गरीब म्हाताऱ्या बापाच्या इजेची काही गिलीवड घालून निघालीस? लाज वाटत पाहिजे तुला, लाज. एक मिनिट. माझ्या बाबाने तुला घरी राहण्यासाठी आसरा दिला याचा अर्थ असा होत नाही की तुला माझ्या आयुष्यात बोलण्याचा अधिकार कळला तुला? तू तुझं काम कर, मी माझं काम करते. मला समजून घे, हा प्रेम करायचा लायकीचा मुलगा नाही. मला असं तुला प्रेमच करत होता तर मग एखादा चांगला मुलगा बघून त्याच्यावर प्रेम करायचं ना. मी तुझ्याशी बोलत नाही आणि तुझंही माझं काही घेणं घेणं नाही. काय म्हणायचं रे तुला? नाही तिने माझ्यावर प्रेम करायचं नाही मग त्या तुझ्यासारख्या जोकरावरती प्रेम. तुला आधीच सांगितलं तुझ्याशी माझं काही घेणं नाही. आणि हे मला तू सांगणार कोण? आणि हा काय रस्ता तुझ्या बापाचा आहे का? पण मी रस्त्याबद्दल बोललोच कुठे होतो? रस्त्याचा विषयच केला नाही. आणि ज्या रस्त्याने तू आलास ना बेटा त्याच रस्त्याने रफू चक्कर व्हायचं काय? तुला पण तेच सांगते, हा रस्ता का तुझ्या बापाचा आहे का? बाप काढतोयस का फडव्या माझा? विक्रम पांडे म्हणतात मला. विक्रम पांडे. आणि एक गोष्ट लक्षात, माझ्या मार्गात सुपडी आडवा येतो ना त्याला आडवा केल्याशिवाय मी स्वस्त बसत नाही. बरोबर आहे ना विक्रम साहेब? अहो श्रीमंत लोकात तुम्ही श्रीमंत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या श्रीमंतीच्या भरोशावर तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला पायदळ पण जोडू शकता. वाटेल तर आम्हाला विकत पण घेऊ शकता. मात्र अजून एक गोष्ट, या श्रीमंतीच्या भरोशावर जर आस्ताचा आयुष्य बरबाद उचल ना हे मी कधी सहन करू घेणार नाही. कोण आहे सांग? कोण आहे? देव आहे की माझे बाबा आहेत? कोणीच नाही आहे ना? तर तुला माझ्या आयुष्यात बोलण्याचा अधिकार नाहीये. कळला ना? मुलगा बरोबर